नमस्कार, मी अपर्णा आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मस्त थंडी पडायला लागली आहे। थंडी पडली की पहिले काय करावंसं वाटतं तर लाडू। थंडी पडायला लागल्यानंतर ड्रायफ्रुट्स लाडू आवर्जून खाल्ले पाहिजेत। त्यासाठी आपण अर्धा किलो खारकेची पूड घेतली आहे, 2 वाट्या सुकं खोबरं किसून घेतलंय, 2 वाट्या जाड पोहे घेतलेत, 1 मोठी वाटी काजू घेतलेत, 1 मोठी वाटी बदाम घेतलेत आणि 1 वाटी कणिक घेतली आहे। थोडा डिंक पण घेतला। डिंक जरा कमी घेतला कारण आमच्याकडे कमी आवडतो। 1 कप भरून साजूक तूप घेतलंय, बघूया किती लागतं ते। आता हे किसलेलं सुकं खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। खूपही भाजायचं नाही, जरासं भाजून घ्यायचं म्हणजे मग लाडूचं शेल्फ लाईफ वाढतं। आता ना आपण बदाम तळून घेऊयात। गॅस लो किंवा मीडियम ठेवायचा आणि बदाम छान तळून घ्यायचे। हे बघा, बदामाचा रंग जरासा बदललाय। सगळे ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजून किंवा तळून घेण्याचं कारण असं की आपल्या लाडवांचं शेल्फ लाईफ हे त्याच्यामुळे वाढणार आहे। खौट वास जो आहे तो येत नाही जर आपण हे सगळं भाजून घेतलं तर किंवा परतून घेतलं तर। बदाम झालेत, आता आपण काजू घालूया आणि ते पण छान तळून घेऊया सोनेरी रंगावरती। कंपॅरेटिव्हली काजू तळायला कमी वेळ लागतो। हे बघा, झाले देखील। आता हे काजू पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने आपण हे निथळत ठेवलेलं आहे। आता हा डिंक पण आपल्याला फुलवून घ्यायचा आहे, म्हणजेच तळून घ्यायचा आहे। डिंक आपण तुपामध्ये घातला ना की त्याची लाही तयार होते, ही अशी। इव्हन तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये जरी ठेवला ना तरी पण त्याची लाही तयार होते। परफेक्ट। चल, डिंकही तळून झालाय, प्लेटमध्ये काढून घ्यायचा। चला आता पोहे तळून घेऊयात। 1 वाटीभर पोहे आपण तळून घेतोय, थोडंसं तूप घातलं आणि क्रिस्पी होईपर्यंत पोहे आपल्याला तळून घ्यायचे। 1 वाटीभर पोहे आपले तळून झालेत, क्रिस्पी झालेत। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अजून वाटीभर पोहे आपले तळायचे बाकी आहेत, ते पण तळून घेऊयात याच पद्धतीने सेम। थोडंसं तूप घालते, सारखं हलवत पोहे परतून घ्यायचे, तळून घ्यायचे, जळू द्यायचे नाही आहेत। चला, ऑलमोस्ट सगळे जिन्नस आपले तळून झाले आहेत, फक्त राहिली आहे कणिक। तर आता कणिकही आपण व्यवस्थित भाजून घेऊया तुपामध्ये। आवश्यकतेप्रमाणे थोडं थोडं तूप घालायचं आणि ही कणिक छानपैकी भाजून घ्यायची, परतून घ्यायची। जसं बेसनाच्या लाडूला आपण बेसन भाजून घेतो ना तुपामध्ये, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं। कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ, तर हे गव्हाचं पीठ तुपामध्ये व्यवस्थित परतताना किंवा भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे अप्रतिम चव येते लाडूला। कारण गव्हाचं पीठ हे खमंग भाजलं जातं। हे गव्हाचं पीठ आपलं भाजून झालंय, तर हे कसं समजायचं? भाजताना लक्षात येतं पीठ हलकं हलकं होत जातं। परफेक्ट। चला आता हे काढून घेऊयात। आता ही जी खारीक पावडर आहे ना, ही पण आपल्याला जराशी गरम करून घ्यायची। तूप घालायचं म्हणजे मग लाडू अगदी कचकच लागत नाही। आता इथे साखर किंवा गुळाचा वापर आपण करतच नाही आहोत, पण बऱ्याच जणांना भरपूर गोड खावंसं वाटतं, तर अगदी अर्धी वाटी गुळ आपण नंतर घालणार आहोत। खारीक पूड जस्ट गरम करून घेतली आहे। आता ही कणिक थंड झाली आहे, ह्याच्यामध्ये ही खारीक पूड मिक्स करूया। परफेक्ट। पोहे तळून घातलेली ना लाडवाला एकदम मस्त असा क्रंच येतो। कणिक आणि खारीक पूड आपण मिक्स करून घेतली आहे। जे आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं। जे तळून घेतलेले पोहे आहेत ते पण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि हे दरदरीत असं आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे। आता हा तळलेला डिंक जो आहे ना, तो पण कुस्करून घेऊयात। हाताने कुस्करला जातो तो। डिंकाचे जर खूप मोठे मोठे तुकडे असतील ना, तर थोडेसे खलबत्त्याने कुटून घ्यायचे। तुम्हाला दाखवण्यासाठी हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं होतं बरं का। चला, डिंक पण आपला आता कुस्करून झालेला आहे। आता ना आपल्याला ड्रायफ्रुट्सची पण भरड करून घ्यायची आहे। काजू बदाम मिक्सरमध्ये घालायचे आणि जाडसर असे वाटून घ्यायचे। परफेक्ट। हा जो कुस्करलेला डिंक आहे ना, तो पण मी ह्याच्यात घालते आणि जरासं ऑन ऑफ करून फिरवून घेते। अगदी अर्धी वाटी गूळ चिरून घेतला होता, तो पण ह्याच्यात घालायचा आणि फिरवून घ्यायचं। चला, आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आपली सगळी पूर्वतयारी ही झालेली आहे।
छान मोकळ्या हाताने आता आपल्याला हे मिक्स करायला घ्यायचं आहे. खारीक पूड आणि भाजलेल्या कणकेचं जे मिश्रण आहे त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. सगळं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने करा किंवा मग तुम्ही थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. अर्धं जायफळ वापरलं आहे मी, ते पण किसून घेतलं आहे. तुम्ही वेलची पूडही घालू शकता, पण जेव्हा आपण गूळ किंवा खारीक पूड असं वापरतो ना तेव्हा मला जायफळ खूप आवडतं, त्यामुळे मी जायफळाची भरपूर पूड घातलेली आहे. आणि आता हे एकजीव करून घेते आहे मिश्रण. हाताने हे मिश्रण तुम्हाला एकजीव करणं अवघड जात असेल ना तर थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि ऑन ऑफ करत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीने खूपच कोरडं वाटत असेल हे मिश्रण तर थोडंसं तूप घालायला काहीच हरकत नाही. परफेक्ट. चला, लाडू बांधण्यासाठी आपलं हे मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे. लाडूचा घमघमाट सुटलाय घरामध्ये. साजूक तूप आणि सुकामेवा आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी जायफळ, काय कॉम्बिनेशन आहे हे बघा. इकडे खाणं सुरू झालंय बरं का. खरं तर 4-5 लाडू बांधून झाले होते, पण ते असेच खाल्ले गेलेले आहेत. सो तुम्हाला मला दाखवताच आलेले नाही आहेत लाडू. चला, आता आम्ही पटापट हे लाडू सगळे बांधून घेत आहोत. देवाजवळ लाडू ठेवायच्या आधीच खाणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे मी नंतर एक लाडू देवाजवळ ठेवणार आहे. तरी पण एवढ्या मिश्रणात साधारण 40 ते 45 लाडू तयार होतात, मीडियम साईजचे. कमाल झालेत लाडू. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघत आहात, कुठल्या देशातून बघत आहात हे देखील मेन्शन करा, म्हणजे आईचं किचन कुठे कुठे पोहोचलेलं आहे हे पण कळेल. आणि हो, अजूनही आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब नाहीये केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईची किचन. बाय बाय.